कॉक्रोच जनता पार्टीला आता बैठका घेणं सुद्धा अवघड झालंय आणि यामुळे चांगलीच खळबळ त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये माजली. गेल्या 2 दिवसापासून आपल्या बैठकीचं स्थान निश्चित करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी दिल्लीतल्या प्रत्येक मंगल कार्यालय असो, ब्लँकेट हॉल असो, मीटिंग हॉल असो, प्रत्येक ठिकाणी फिरताय. पण मीटिंग हॉल द्यायला तयार कोणीच नाही. आणि नेमकी ही परिस्थिती कॉक्रोच जनता पार्टीवर का आली आणि कशामुळे आज पैसे देऊन सुद्धा किंमत मोजून सुद्धा कोणी आज त्यांना मीटिंगसाठी हॉल द्यायला का तयार नाही, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं म्हणतात ना की माणसाची करणी ही माणसाच्या सोबत कायमस्वरूपी चिटकली जाते आणि ही करणी ही माणसाला प्रत्येक ठिकाणी आडवी येते. आता अशीच परिस्थिती या कॉक्रोच जनता पार्टीची झाली. या कॉक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा आणि फाउंडर अभिजित दिपके दिल्लीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून नवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु नवीन प्रयोग करण्यासाठी जागा मिळणं महत्वाचं आहे. कारण की सार्वजनिक जागेसाठी जर विचार केला तर याला पोलिसांची परवानगी लागते आणि ज्या पद्धतीनं पैसे मोजून आपल्या गुप्त ठिकाणी आपल्या परिस्थितीनुसार एखाद्या मंगल कार्यालयात, एखाद्या मीटिंग हॉलमध्ये किंवा एखाद्या ब्लँकेट हॉलमध्ये आपण मीटिंग घ्यावी असे मनसुबे यांनी बनवले. पण दिल्लीतल्या कोणत्याही म्हणजे अशा ब्लँकेट हॉल, मीटिंग हॉल किंवा मंगल कार्यालय यांना जागा द्यायला तयार नाही. कसं बस तरी एक जागी यांनी प्रयत्न केला होता, जसं सौरभ दासनी केलेला आहे. दुसऱ्याच्या नावाने पावती फाडून आपलं पितळ शेकायचं. पण जेव्हा ही परिस्थिती लक्षात आली तर त्यांनीही त्याला साफ इन्कार केला आणि यांचे पैसे परत केलेत. आता हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पुन्हा आगपाखड, पुन्हा भाजपच्या नावाने लावलेले झेंडे आणि पुन्हा भाजपवर केलेले आरोप. आता अभिजित दिपकेंचा आरोप आहे की भाजपवाले आम्हाला कुठेही बैठक घेण्यासाठी हॉल उपलब्ध करून देत नाही, होऊ देत नाहीये. जे दिल्लीमधले जे हॉल आहेत, हॉल मालक आहेत, मीटिंग हॉल आहेत, मंगल कार्यालय आहेत, ब्लँकेट हॉल आहे, या ठिकाणी सीजीपीला जर सीजीपीचा माणूस गेला आणि मीटिंगसाठी जर हॉल मागितला तर त्यांना धमक्या मिळत आहेत. किती तथ्य या गोष्टींमध्ये. अहो, ज्या सीजीपीनं स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, ज्यांनी जंतर मंतरवर ज्या पद्धतीच्या अश्लाघ्य भाषा आणि ज्या पद्धतीच्या दिवे लावले, त्या लोकांना आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्य आणि सभ्य माणूस कशा पद्धतीने आपली जागा देऊन या दिल्लीची हवा पुन्हा खराब करण्यासाठी प्रवृत्त करेल. आता खऱ्या अर्थानं या दिपकेंचं म्हणणं आहे की आम्ही झारखंडमध्ये, ज्या रांचीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्याची रणनीती तयार करण्यासाठी ही मीटिंग घेणार आहोत, घ्यायची होती. पण वास्तविक स्वरूपात दिपकेंचं नेहमी वेगळं असतं. दिपके दाखवतात एक आणि करतात एक. आता सगळ्या यंत्रणा त्यांच्या मागे लागलेल्या आहेत. पण तरीही शेवटी आपल्याला कशा पद्धतीने सुटका करता येईल, आपली परिस्थिती कशा पद्धतीने जगता येईल, आपल्या कार्यकर्त्यांना कसं वाचवता येईल, यासाठी ते फडफड करतायत. आता ही फडफड आणि ही परिस्थिती खऱ्या अर्थानं आता दिपकेंना मीटिंग घ्यायला सुद्धा कोणी जागा द्यायला तयार नाही, ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे. भले या भारतामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष आहेत, अनेक भूमिका आहेत आणि विचार असो किंवा नसो, पण कुणाला कोणाच्या बैठका घेण्यासाठी, स्वतःची परिस्थिती निर्माण करण्यासाठी कधीच कुणाकडून कोणाचा विरोध होत नाही. मात्र अशा परिस्थितीत आज दिपकेंना खऱ्या अर्थानं आता या मीटिंग हॉल सुद्धा मिळायला तयार नाहीत, ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे. बरं, हे जाऊ द्या. आता हे कमर्शियल मीटिंग हॉल्स मिळत नाहीयेत, पण त्यांची आप्त स्वकीय भरपूर आहेत ना. कारण की त्यांच्यासोबत समर्थन देण्यासाठी आलेली ही जी मोठी मंडळी होती, पॉलिटिकल मंडळी, जी विरोधी पक्षाच्या खेम्यात बसलेली आहे, त्यांनी तर या सगळ्या गोष्टीचा समर्थनाची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांच्या परिस्थित्या देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मग काय हे पुढे धजावत नाहीयेत का? पक्षाच्या संदर्भातून एखादी ज्यांची बरं पक्ष कार्यालय सोडा, तर या पक्षाच्या विचाराचे अनेक लोक आहेत ना दिल्लीत.
मग या दिल्लीतल्या अनेक लोकांपैकी एखाद्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी चांगली असेल ना मिटिंग घेण्यासारखी, 100-200 लोक बसण्यासारखी एक प्रशस्त जागा असेल, पण तेही का पुढे धजावत नाहीये. आणि शेवटी ज्या पद्धतीची परिस्थिती अभिजित दिपकेवर येऊन ठेपली आहे, त्याला जबाबदार कोण आहेत? ही सगळी परिस्थिती मांडावी, ही सगळा विषय समोर यावा, हे सगळं महत्वाचं आहे. कारण की शेवटी करणीचा भाग असतो. तुम्ही ज्या पद्धतीचे कर्म करताल ना, त्या पद्धतीचं उत्तर तुम्हाला जनता देते. खऱ्या अर्थानं जर जंतर मंतरवरचं आंदोलन चांगल्या पद्धतीने झालं असतं, भलेही विरोध दाखवण्यासाठी कोणालाही विरोध करण्याची परवानगी आमचं संविधान आम्हाला देतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळं काही खपतं, पण खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही एखाद्या अश्लाघ्य भाषेत आणि ज्या परिस्थितीत तुम्ही ही परिस्थिती दाखवली, त्यामुळं जो सभ्य आहे, तो जो संस्कारित आहे, ज्याला खऱ्या अर्थानं आपली इज्जत कळते, ते माणसं तुम्हाला कशी आश्रय देतील, कशी तुम्हाला जागा देतील, आणि किती किंमत मोजली तरी कशी तुम्हाला हे करेल. आज वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीची दुर्दशा आणि अशा पद्धतीची दयनीय अवस्था आजपर्यंत कुणाचीच झालेली नाही. एवढं काही समीकरणं मांडली जातात, एवढे आंदोलन निर्माण केली जातात. आज खऱ्या अर्थानं त्या झारखंड मधल्या रांचीचं जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाचा आदर्श यांनी घेतला पाहिजे होता. म्हणतायत आमची टीम तिथं आहे, पण खऱ्या अर्थाने ही टीम त्या देवेंद्र महंतोंनी त्यांना जवळ केलंय का? या सगळ्या ही जर टीम गेली असती तर कदाचित त्या आंदोलनाची दिशा बदलली असती. ज्या पद्धतीची हुडदंगबाजी, ज्या पद्धतीची ट्रोलबाजी आणि ज्या पद्धतीच्या शिव्याशाप हे लोक देतात ना, आणि डफल्या बाजू या परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतात, खऱ्या अर्थानं जे शिस्तबद्ध आणि सामाजिक परिस्थितीला आंदोलन काय असतं हे दाखवणारं ते रांचीतलं आंदोलन सुरू आहे. आणि त्या ठिकाणी आपले आता कशा पद्धतीने पोळी शेकता येईल, कशा पद्धतीनं आपली भूमिका मांडता येईल, याचा प्रयत्न दिपके करतायत. पण खऱ्या अर्थानं दिपकेंना हे जमणार आहे का? आणि ते आंदोलनकारी यांना स्वीकारणार आहेत का? कारण की त्या आंदोलनकाऱ्यांनी आधीच सगळं स्पष्ट केलंय, कोणत्याही राजकीय पक्षाला, कोणत्याही राजकीय व्यक्तीला तिथं एंट्री नाहीये. हे शुद्ध आणि सरळ विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. आणि ज्या पद्धतीने देवेंद्र महतो गेल्या अनेक दिवसापासून आंदोलनात बसलेत, उपोषण चालू आहे, आणि या उपोषणाची झळा खऱ्या अर्थानं स्वतः ते सहन करतायत. या दिपकेंचं किंवा CJP सारखं नाही, इकडं सोनम वांगचुक आंदोलनाला आणि त्यांच्याच बाजूला बसून हे मस्त बिर्याणी खदरतायत, बर्गर खातायत, पिझ्झा खातायत, आणि ज्या पद्धतीने सोनम वांगचुकची परिस्थिती ही अवघडातली, आणि त्यांच्या समोर यांचा हा असा धिंगाणा, खऱ्या अर्थाने ही परिस्थिती खूप भयानक आहे. आणि अशा वृत्तींच्या लोकांना खऱ्या अर्थानं दिल्लीची लोक का जागा देतील, आणि कशामुळे यांना यांची ही सगळी मानसिकता तयार करायला प्रोत्साहन देतील? खऱ्या अर्थानं दिल्लीनं ही सगळं CJPचं आंदोलन पाहिलंय, भोगलंय, आणि त्याचे परिणाम आपल्या मुलांवर काय पडतायत याचीही प्रचिती घेतली. त्यामुळं सर्वसामान्य माणूस, जो खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा, आपल्या परिवाराला जपणारा माणूस, हे अशा लोकांना आणि अशा परिस्थितीला फपवण्यासाठी आपली जागा देऊन या परिस्थितीला अवघड करणार नाही. त्यामुळं आता दिपकेंना खऱ्या अर्थानं आत्मलोकन करण्याची वेळ आलेली आहे. काय चुकलं माझं, आणि मी कुणाच्या गुरफट्यात पडलो? कॉक्रोच जनता पार्टी जरी मी तयार केली असेल, तरी आज तिची सामाजिक जी परिस्थिती आहे, सामाजिक ती प्रतिष्ठा आहे, ती किती लयाला गेलेली आहे. एक दिल्लीत मिटिंग घेण्यासाठी मला जागा मिळत नाही, ह्याच्यापेक्षा मोठी फसगत माझी काय आहे? ह्याच्यापेक्षा माझी काय लायकी करून ठेवली लोकांनी? आणि ही परिस्थिती खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीत सगळ्यांना आरसा दाखवणारी आहे. तुम्ही ज्या पद्धतीचं कर्म करता, ज्या पद्धतीनं तुम्ही तुमची भूमिका मांडता, त्या पद्धतीनं लोक तुमच्यासोबत वागतात. सुरुवातीला नीटचा मुद्दा म्हणून, मुलांचं भवितव्य म्हणून प्रत्येकाला वाटलं होतं की या संदर्भातून काहीतरी कठोर पावलं उचलले जातील
आणि या आंदोलनामुळे खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल घडवले जातील. परंतु या बदलाच्या ऐवजी ज्या पद्धतीची हुडदंगबाजी आणि ज्या पद्धतीची परिस्थिती यांनी मांडून ठेवली आणि दिल्लीच्या परिस्थितीत जी एक नवीन संकल्पना आणून ज्या पद्धतीची परिस्थिती मांडण्यासाठी यांनी हा प्रयोग केला ना, खऱ्या अर्थानं तो दिल्लीला पचला नाही. त्यामुळेच आज प्रत्येक ठिकाणी फिरून सुद्धा त्यांना जागा मिळत नाही. आणि ज्या ठिकाणी जागा मिळवली, खोटं बोलून मिळवली, दुसऱ्याच्या नावाने पावती फाडून मिळवली, त्यांना जेव्हा सत्य परिस्थिती माहीत झाली तेव्हा त्यांनी जागा देण्यास इन्कार केला, साफ नकार दिला. अशी परिस्थिती होऊन बसली या अभिजित दिपकेची. आणि अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं जेव्हा प्रतिष्ठा जाते तेव्हा कोणीच कोणाचं वाली नसतो. तुम्हाला तुमची परिस्थिती सुद्धा तुम्हाला झाकता येत नाही. मग अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं सामाजिक दायित्वाची जी भूमिका मांडायची आहे आणि सामाजिक दायित्वाचे मोठमोठे भाषणं द्यायची आहेत, त्याची परिस्थिती किती अवघड होऊन बसली आहे. आणि आज खऱ्या अर्थानं CJP ला ज्या पद्धतीनं जस्टिस सूर्यकांतांनी जी एक कॉक्रोच ही संज्ञा दिली होती की जी घाणीतून निर्माण होते आणि घाणच निर्माण करते, ती घाण निर्माण करणारी ही व्यवस्था निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीत आज CJPचं अस्तित्व आणि CJPचं जी भूमिका आहे ती कितपत लोकांना पटते याचे दाखले या दिल्लीकरांनी चांगलेच दिलेले आहेत. खऱ्या अर्थानं मित्रांनो, तुमचे ही परिस्थिती पाहून आजपर्यंत इतकी दयनीय अवस्था कोणाचीच झालेली नाहीये. आणि आजपर्यंत कोणत्याच संघटनेनं असा आरोप केला नाहीये की आम्हाला बैठका घेण्यासाठी कोणी जागा देत नाही. परंतु खऱ्या अर्थानं ही सगळी मंडळी या पद्धतीनं आता स्टंट करतायत, ज्या पद्धतीची भूमिका मांडून सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करतायत. पण ती सहानुभूती अगोदरच दिल्लीच्या लोकांच्या मनातून आणि दिल्लीकरांच्या काळजातून निघून गेलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात तुम्हाला दिल्लीत जागा मिळणार नाही हे निश्चित झालंय. पण येणाऱ्या काळात भारतातल्या अन्य ठिकाणीही कोणी जागा देईल का? तुमच्या बैठका करण्यासाठी तुम्हाला एक मोकळा स्पेस मिळेल का? हेच आता सगळ्यात मोठा शंकेचा भाग आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय भूमिका आहेत त्या निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि अभिजित दिपकेची झालेली ही फजिती कशा पद्धतीनं सामाजिक स्तरामध्ये दिल्लीने हेटाळली याचं जर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर निश्चित व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.